सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड न्यायालयात हजर केले जाणार। सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला हजर करण्यात येईल। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयात जबाब नोंदवणार। तसेच सर्व आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्या सर्वांनाही अटक करण्याची मागणी। नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी। मुंडेंकडे नांदेडचे पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा। परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस। मुंबईतील मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार। अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनतेचा सहभाग। शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर। पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहतील। राज्य सरकारने सीमा प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचं वक्तव्य। तर सीमा प्रश्नासाठी सर्व खासदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार, शाहू छत्रपतींचं आश्वासन। दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 लालपरी बसेस खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार, सरनाईकांची माहिती। बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात पारंपरिक मिरचीच्या 5 पट तिखट मिरचीचं उत्पादन। 16 ते 20 जानेवारी दरम्यान असलेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान ही काळी मिरची शेतकऱ्यांना पाहता येईल। नाशिकच्या ग्रामीण बाजार समितीत कांद्याच्या दरात मागील 10 दिवसात प्रति क्विंटल 550 ते 600 रुपयांची घसरण। लाल कांद्याची आवक वाढली असली तरी निर्यात शुल्क कायम असल्यानं भावात घसरण। बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी। केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं, ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी। बीडच्या वाहिरा गावात जमावाच्या हल्ल्यात 2 भावांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात। जुन्या वादातून ही घटना घडली। बीडच्या अंबेजोगाईत गोळीबार, जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय। गोळीबार करणारा आरोपी लातूर पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये भरधाव ट्रकनं महिलेला चिरडलं, अपघातात महिलेचा मृत्यू, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये रुग्णवाहिका चालकानं मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले। हैदराबादच्या चौघांचं गंगापूरमध्ये अपघाती निधन। रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवताना मृतांच्या अंगावरचे त्याने दागिने चोरले। नांदेडमध्ये वसतिगृहात 18 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, एकाला अटक तर पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि अन्य 1 जण फरार। सिंधुदुर्गच्या कणकवलीत 2 बांगलादेशी महिलांना अटक। सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी पथक आणि कणकवली पोलिसांची कारवाई। बांगलादेशी महिलाला 5 दिवसांची पोलीस कोठडी। अकोल्याच्या पारस गावातील एका घरातून देशी कट्ट्यासह 14 किलो गांजा जप्त। या प्रकरणी पोलिसांनी अंकित इंदोरेला अटक केली। यवतमाळमध्ये 8 लाखांचं अवैध सागवान जप्त। या प्रकरणी आरामशीन मालक निमोदिया यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।